श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण इथं गॅसवर तवा मांडून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एकदम छान आणि तिखट अशा ह्या हिरव्या मिरच्या आहेत. आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घातलेले आहेत. आता हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची काय करायचं आहे, छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. शेंगदाणे पण आणि हिरवी मिरची पण. आता याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं तेल घालायचं. तेल घातल्यामुळं काय होतं, मिरची आणि शेंगदाणे लवकर भाजले जातात, परंतु मिरचीही त्याबरोबर छान अशी भाजली जाते. अशा पद्धतीने तेल घालून शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. आता आपली शेंगदाणे आणि हिरवी मिरची तर भाजून झाली आहे, काढून घेऊयात. आता काय होतं की बऱ्याच जणांना शेपू भाजी आवडतच नाही किंवा भाजी बरेच जण खात नाहीत. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने जर शेपू भाजीचा ठेचा जर केला तर तो खूप खायला अप्रतिम आणि छान लागतो. आता त्यासाठी मी इथं काय केलं आहे, एक मूठभर अशी शेपू भाजी घेतली आणि ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. कारण अखंड भाजी मिक्सरमध्ये बारीक होणार नाही, त्याच्यामुळं मी काय केलं, ते भाजी पण बारीक चिरून घेतली. नंतर मिक्सरचं इथं मोठं भांडं घेतलं आहे मी. त्यामध्ये भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे, त्यानंतर आपण चिरून घेतलेली शेपू भाजी, नंतर इथं हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, खूप मोठा असा लसूण घालायचा आहे. लसणाचं प्रमाण मात्र जास्तच घ्या, कारण ठेचा त्याच्यामुळे खूप चणचणीत आणि मस्त होतो. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर पाटा वरवंटा असला त्यावर वाटून घेतलं तर खूपच छान. पण मी आता इथं मिक्सरमध्येच हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे ठेचा. तर आता असा थोडासा ओबडधोबड असा हा ठेचा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे. तर आता नंतर काय करायचं, पुन्हा गॅसवर तोच तवा मी इथं मांडलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये काय केलं आहे, जिरी घातली आहे. जिरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्यामुळं आपली ही फोडणी आहे ना खूप छान अशी होते, किंवा कढीपत्त्यामुळं आपल्या ठेच्याला खूप वेगळी अशी छान अशी चव येते. शिवाय शेपू भाजीची स्वतःची ही अशी चव असते. त्याच्यामुळं ह्या ठेचा खायला खूप अप्रतिम आणि मस्त लागतो. अगदी ज्यांना शेपू भाजी आवडत नाही ते सुद्धा हा ठेचा एकदम आवडीने खातात. आणि शिवाय आपण असं तेलामध्ये परतून घेतल्यामुळं वरतून तेल घ्यायची ही काही आवश्यकता लागत नाही. तर आपला हा इथं शेपू भाजीचा ठेचा तयार आहे. हा आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने शेपू भाजीचा ठेचा तुम्ही पण करून पहा आणि कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर बऱ्याच जणांना म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. शिवाय आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.